नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज मी तुमच्याबरोबर माझी एक रेसिपी शेअर करणार आहे. आज आपण बघतोय दुधी आणि मुगाची डाळ यांची भाजी. जनरली दुधी चणा डाळीमध्ये करतात, पण समजा वयस्कर माणसं, डिलिव्हरी झालेल्या ज्या लेडीज आहेत त्यांना चणा डाळ खायची नसते, तर त्यांच्यासाठी खास रेसिपी दुधीमध्ये मुगाची डाळ घालून आपण रेसिपी बघणार आहोत. त्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर आपली दुधी आणि मुगाची डाळ या रेसिपीसाठी आपण दुधी बारीक चिरून घेतला आहे आणि मुगाची डाळ ती पाण्यात भिजत ठेवूया थोड्या वेळासाठी. दुधी आणि मुगाची डाळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवूया अशी. त्याच्यानंतर आपण घेतलं आहे कढीपत्ता, लसूण घेतला आहे थोडासा, कांदा, हे तमालपत्राची 1-2 पानं, कोथिंबीर, थोडीशी चिंच आणि हे आपल्याकडे मसाले आहेत. हा घरगुती लाल मसाला आहे, हळद आहे, गरम मसाला आहे, मीठ आहे आणि त्याचबरोबर आपण हे वाटण केलेलं आहे. याच्यामध्ये सुकं खोबरं जे आहे ते भाजून घेतलं आहे, भाजलेला कांदा, थोडंसं जिरं, आलं, लसूण, कोथिंबीर याचं हे वाटण आहे. हे वाटण घालून आपण भाजी करून घेऊया. तर सुरुवातीला आपण पहिले तेल गरम करत ठेवलं आहे. त्या तेलामध्ये आपण कांदा घालून घेऊ. कांदा, लसूण आणि कढीपत्ता हे सगळं घालून घेऊया. कांदा जरा गोल्डन ब्राऊन झाला की त्याच्यात आपण हे जे वाटण बनवलेलं आहे, सुक्कं खोबरं आणि भाजलेला कांदा, ते वाटण घालून घेऊ. वाटण तुम्हाला रस्स्याची जेवढी कमी जास्त रस्सा हवा तर त्याचं वाटण तुम्ही ॲड करा. आता आपण भाताबरोबर थोडं रस्साच ठेवणार आहेत म्हणून वाटण थोडं जरा कमी घातलं. दुधी बाहेर शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून आपण हे कुकरमध्ये दुधीची भाजी करत आहोत. कांदा वाटणाला आपलं थोडं सुटलं की त्याच्यात आपण हे जे आपले मसाले आहेत, हळद, मीठ, मसाला, गरम मसाला, हे सगळे मसाले आपण त्याच्यामध्ये ॲड करू. आम्ही घरामध्ये 3 जण असतो त्यामुळे आम्हाला एवढी भाजी लागत नाही. तुम्ही म्हणाल एवढीशी ग्रेव्ही केली, आम्हाला रस्सा हवा, आम्ही भाताबरोबर खाऊ शकू अशी भाजी करायची. त्याच्यानंतर ही दुधी आणि मुगाची डाळ जी भिजत ठेवलेली आपण ती आता त्याच्यामध्ये आपण ॲड करू. दुधी आणि मुगाची डाळ अशी ॲड केलेली आहे, ते आपण सगळं मिक्स करून घेऊया. चण्याची डाळ रात्री पचायला थोडी जड असते आणि आम्ही रात्रीच्या स्वयंपाकासाठी ही भाजी करतो, त्याच्यामुळे मुगाची डाळ घातली. आणि वयस्कर लोक जे डिलिव्हरी झालेले पेशंट आहेत त्यांना मुगाची डाळ आणि दुधी खूप शरीरासाठी खूप हेल्दी आहे. आपण त्यात थोडीशी चिंच ॲड करूया. चिंच घातली, वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातली आणि आपण आता जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे त्यानुसार पाणी ॲड करून घेऊया. आणि आता झाकण लावून घेऊ.